रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. आपल्या या मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24चा आजचा मुक्काम आपली पुण्यनगरी लोणंदमधील मालोजी राज्य विद्यालय या पटांगणामध्ये आपली दिंडी थांबलेली आहे. आणि त्याच विद्यालयाचे हे प्राचार्य आहेत चंद्रकांत जाधव. वडिलांचं नाव चंद्रकांत सोपान जाधव. श्री चंद्रकांत सोपान जाधव हे माऊली आहे. तुमचं नाव सांगा. उमेश मधुकर बावकर. उमेश मधुकर बावकर. आणि हे जरी या शाळेतले नसले तरी याच रयत संस्थेचे एका दुसऱ्या विभागातले शिक्षक आणि हे स्थानिक आहे. तुमचं नाव सांगा. सूर्यकांत नामदेव रासकर. हां, सूर्यकांत नामदेव रासकर. आपली ही दिंडी 48 वर्ष आपली कार्यरत आहे. गेली 45 किंवा 44 वर्ष आपण लोणंदच्या 2-3 ठिकाणी राहत होतो. त्यात सूर्या हॉस्पिटलमध्ये जास्त कालावधी होता, पण तिथे मोकळी जागा आता वास्तू झाली आणि एखाद्या वास्तूवर आपण अधिकार नाही गाजवू शकत. त्यामुळं आमच्या परिचयाचे बापूराव धायगुडे त्यांचेच जवळचे गणपतराव शिंदे, गणपत काळे यांनी सांगितलं की आपले सहकारी आहेत, त्यांचं सहकार्य होईल. आम्ही पहिले वेळ आलो, मला वाटते सिनलकर होते. तुम्ही कोण होता त्यावेळेला? नाही, सिनलकरांच्या नंतर मी आलो. आज माझ्याशी परिचय झाला का? नाही, त्यांच्यानंतर मी आलो. हो, पण माझ्याशी परिचय तुमचा कधी झाला? आज झाला. बरं. तर त्यांना मी विनंती केली, अर्ज केला, तर ते बोलले काय हरकत नाही, आपल्या पटांगणामध्ये तुमचं व्यवस्था होईल, गाडी लावा, तंबू ठोका, 5-6 जे असतील ते, आणि जेवण वगैरे करा. आणि एका दिवसात किंवा 2 दिवसाचं काम असेल, फक्त स्वच्छता ठेवा. तेव्हापासून मी 4 वर्ष आले आपण इथे राहतोय. आणि आज मला यांचा परिचय झाला, खूप बरं वाटलं. वैचारिक एक बैठक कशी असते, पहिली यांची चर्चा चालू होती अतिशय सकारात्मक विचाराची. त्यानंतर मला सहभागी होता आलं. या माऊलींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मला जाणीवपूर्वक खोचक प्रश्न विचारले. आणि असे सहकारी पाहिजेत, कारण आपला अभ्यास नुसतं म्हणजे म्हणतात ना, बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा परीक्षा द्यायची वेळ होती तेव्हा परीक्षेत दिलं होतं 25 पैकी 21 प्रश्न सोडवा. 25 पैकी 21 प्रश्न सोडवा. आणि आंबेडकरांनी असं उत्तर दिलं, मी 25च्या 25 सोडवले, कोणतेही 21 तपासा. मी 25च्या 25 केलेलं आहे, तुम्ही 21 कोणतेही तपासा. तसं या माऊलींनी आणि त्यांनी मान्य केलं की मी खोचक प्रश्न यासाठी विचारले की आपला अभ्यास कसा आहे. तर चांगली गोष्ट आहे. माझा फक्त एकच आहे की चाले हे शरीर कोणाची या सत्ता, कोण बोलविता हरिविणी. भगवंताची कृपा दृष्टी असावी. मी पण माणूस आहे, साधा आहे. फक्त आई वडिलांचं कार्य, मला पांडुरंगाचं नातं माहीत नाही, मी विठ्ठलाला बघितलं नाही, माऊलीला बघितलं नाही. मला फक्त माझ्या आईवडिलांचं कार्य माहिती आहे. ज्या आईवडिलांच्या पोटी मी जन्म घेतला त्या आईवडिलांना दोघे वैकुंठाला आहेत. 2006ला मी माझी पहिली वारी सुरू केली, कारण माझ्या वडिलांचा मोठा मुलगा अचानक गेला वारीमध्ये. पण तेव्हा मला असं वाटलं, तेव्हा माझा मुलगा 5 वर्षाचा होता. मग मला वाटलं की मी काय करू शकतो वडिलाला. तर माझ्या भावाचं एक कवितेतलं वाक्य आहे, माझा भाऊ कवी आहे, जिवंतपणी द्यावं भरल्या हातानं सारं, मेल्यावर मोठा हार घालू नये. जिवंतपणीच द्यावं भरल्या हातानं सारं, मेल्यावर मोठा हार घालू नये. तर मला असं वाटतं की त्या अर्थाला अनुसरून माझा जसा मोठा भाऊ वारला, मी लगेच वडिलांना आधार म्हणून की त्यांना जागोजागी आपल्या मृत मुलाची आठवण येऊ नये म्हणून मी उभा राहिलो. मग 2006ला माझी वारी सुरू झाली. मग ते 2013ला गेले, आई 16ला गेली. पण हा पंढरीचा वारीचा महिमा धन्य. आणि जन्म आलो दास विठ्ठलाचे झालो. आमच्या जन्माचं धन्य का झालं, कारण आम्ही विठ्ठलाचे पायी झालो. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपेचा कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दासगुरू. फक्त मी चांगला माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करत आहे. बाकी मला कुठल्या देवाचं नातं मला खरंच काय माहीत नाही. माझा जास्त अभ्यास नाही, फक्त मी आईवडिलांचं पूर्ण कार्य प्रामाणिकपणे करतो. चुक बनवली बरोबर. फक्त मी मुख्याध्यापक आहे, मी मुख्याध्यापक. अरे वा, आमचे बापू माऊली आले. ह्यांचं पण हे बापूराव धायगुडे माऊली यांचं खूप चांगलं सहकार्य आपल्या दिंडीला असतं. गेल्या अनेक वर्षापासून शाळेच्या परिचयच नाही, तर आमचे गणपत काळे महाराज यांच्या परिचय, मी यांच्या घरी पण गावी जाऊन आलो. तर खूप धन्यवाद.
आज आपल्या सर्वांच्या भेटीनं मला अतिशय आनंद झाला. सगळ्यांचे नंबर मी घेतलेले आहेत. तुमच्याशी दिंडीचं पत्र बाकायदा तुमच्यापर्यंत येतच ते येईल. चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला मिळालेलं आहे. मी यांना खूप धन्यवाद देतो. पहिले 15 मिनिटं यांचं खूप छान ऐकलं वक्तव्य, खूप बरं वाटलं मला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.